महाराष्ट्र के मुख्यमंत्री को लेकर के सस्पेंस हुआ खत्म। देवेंद्र फडणवीस होंगे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे और अजीत पवार होंगे डिप्टी सीएम। बीजेपी नेता सुधीर मुंगतीवार का बड़ा दावा, फडणवीस का नाम तय, बीजेपी कोई सरप्राइज नहीं देगी। एकनाथ शिंदे की नाराजगी हुई खत्म, गृह मंत्रालय की जिद भी छोड़ी। नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं द न्यूज और मैं रानी गुप्ता आपके साथ। इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है महाराष्ट्र की सियासत को लेकर के। दरअसल आपको बता दें कि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री बनेंगे और ये बकायदा बीजेपी आला कमान की ओर से तय कर दिया गया है। वहीं एकनाथ शिंदे और अजीत पवार महाराष्ट्र के डिप्टी सीएम का पद संभालेंगे। सूत्रों के मुताबिक बताया जा रहा था कि एकनाथ शिंदे नाराज चल रहे हैं, लेकिन उन्हें भी मना लिया गया है, यानी कि एकनाथ शिंदे की नाराजगी खत्म हो चुकी है और एकनाथ शिंदे को डिप्टी सीएम बनाया जाएगा। इसी के साथ ही उन्हें गृह मंत्रालय नहीं बल्कि उन्हें शहरी विकास मंत्रालय का पद दिया जाएगा। आपको बता दें कि मंगलवार देर शाम तक एकनाथ शिंदे मुंबई वापस आ गए और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी आ गए हैं उनके साथ। और इसी के साथ ही आपको बता दें, कहा जा रहा है कि एकनाथ शिंदे पहले गृह मंत्रालय की जिद को लेकर के अड़े थे, लेकिन जैसे ही वो दिल्ली गए उन्होंने गृह मंत्री अमित शाह से मुलाकात की। उसके बाद उनकी नाराजगी को यहां पर संभाल लिया गया और इसी के साथ ही अब जो गृह मंत्रालय का विभाग है वो देवेंद्र फडणवीस के पास ही होगा, यानी कि न सिर्फ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री बनेंगे बल्कि गृह मंत्रालय भी उनके पास रहेगा। और अब एकनाथ शिंदे ने गृह मंत्रालय की जिद छोड़ दी है। इस बीच आपको बता दें कि बीजेपी नेता सुधीर मुंगतीवार ने बड़ा दावा कर दिया है। उनका कहना है कि बीजेपी कोई सरप्राइज नहीं देने वाली है, बल्कि देवेंद्र फडणवीस का नाम ही बीजेपी आला कमान की ओर से तय कर दिया गया है। आपको याद दिला दें कि जब चुनाव खत्म हुए और जिस तरीके से महायुति ने प्रचंड बहुमत हासिल करके दोबारा से सत्ता पे वापसी की, और इसी के साथ ही अगर हम बीजेपी की बात करें तो बीजेपी शानदार प्रदर्शन के साथ राज्य में सबसे बड़ी पार्टी बनकर के उभरी। उसके बाद से ही देवेंद्र फडणवीस का नाम लिया जा रहा था और कहा जा रहा था कि उन्हें ही राज्य का अगला मुख्यमंत्री बनाया जाएगा और ये नाम पहले से ही बीजेपी आला कमान की ओर से तय कर दिया गया है। अब सूत्रों के हवाले से जो खबर सामने आ रही है उसमें भी यही बात कही जा रही है कि बीजेपी आला कमान ने देवेंद्र फडणवीस के नाम पर मुहर लगा दी है। आपको बता दें कि बीजेपी नेता और पिछली सरकार में मंत्री रहे गिरीश महाजन ने देर शाम कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से ठाणे जाकर के मुलाकात की। यह मुलाकात करीब सवा घंटे तक चली है। आपको बता दें कि गिरीश महाजन को देवेंद्र फडणवीस का काफी ज्यादा करीबी माना जाता है। गिरीश महाजन ने मुलाकात के बाद कहा कि मैं उनकी तबीयत का हालचाल जानने आया था। महायुति में सब ठीक है, एकनाथ शिंदे का दिल बड़ा है, वो छोटी छोटी बातों को लेकर नाराज होने वालों में से नहीं है। शिंदे नाराज नहीं है, कल से सब एक साथ काम करते हुए आपको दिखाई देंगे। साथ ही उन्होंने कहा कि 5 साल मजबूती से सरकार चलानी है। कल बीजेपी, एकनाथ शिंदे की शिवसेना और अजीत पवार के एनसीपी, तीनों दलों के नेता सुबह जो है वो आजाद मैदान जाकर के शपथ ग्रहण समारोह की तैयारियों का जायजा लेंगे और अपनी एकजुटता भी दिखाएंगे। कल दोपहर तक एकनाथ शिंदे वर्षा पर आएंगे और 6 दिसंबर को डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन की तैयारियों को लेकर के बैठक भी करेंगे। सुनिए कि आखिर एकनाथ शिंदे से मुलाकात के बाद गिरीश महाजन ने क्या कुछ कहा। एकनाथजी यांची तब्येत खराब होती, आपण बघितलेलं आहे, त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आज आलो होतो। तसं 3-4 दिवसांपूर्वी मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत, त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही। पण आज मुद्दामहून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही। एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे। सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल, त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत, शासकीय काय असतील ते करण्याचं सध्या ते काळजी होऊन सरकार म्हणून काळजी होऊन मुख्यमंत्री पण आहेत,
त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही. अपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची आहे, गृहमंत्रीपद द्यावं अशी शिवसेनेच्या आमदारांची अपेक्षा. माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही. कोणती मतं कोणाला पाहिजे, कोणती पदं कोणाला पाहिजे, कोणतं खातं कोणाला पाहिजे, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो. त्या संदर्भात काही चर्चा झाली, पण त्याचं सांगितलं मी स्पष्ट केलेलं आहे. या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की ही सदिच्छा भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून. अजूनपर्यंत चर्चा पुढे का सरकली नाही? उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात. नेमकं कुठला औषध उपचार केलाय तुम्ही? नाही, औषधोपचार नाही. आज उद्या तेच मला म्हणलंय की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे. मी ती बैठक घेणार आहे. त्यांनी असं सांगितलं मला, म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत. अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे, आपण मी बघितलं स्वतः. पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील. आम्ही सर्व एकत्रच आहोत. आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत. मी पुन्हा सांगतो आपल्याला. आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला 2-3 दिवसाला आमचा शपथविधी आहे 5 तारखेला. त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत. तर दीपक केसरकर असं म्हणतायत की शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे, असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात. अजिबात नाही. शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब आज त्या ठिकाणी गेले होते. अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यक्रम ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं. त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे. उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत. हे आमचं ठरलेलं आहे, संध्याकाळी ठरलेलं आहे, दुपारीच ठरलेलं आहे. पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत. 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आम्ही सगळे सोबत राहू. फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालं का? असं तुम्ही म्हणतात, परंतु मग उशीर का असा आरोप विरोधक लावतायत. कुठला उशीर? 5 तारीख ठरलेली आहे. 5 तारीख ठरलेली आहे. एवढं माइंडेड लोकांनी, जनतेने, मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे. जनता सुद्धा खुश आहे, आपण बघतात, आणि आम्ही सगळे खुश आहोत. त्याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकनाथजींची खराब होती, त्यामुळे आपणही बघितलेलं आहे. 4-5 दिवस ते गावी होते, 2 दिवस गावी होते, नंतर इथे आल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर. त्यामुळे इथे कोणामध्येही आमच्यामध्ये मतमतांतर नाही. फडणवीसांना फोन लावून दिला का बातचीत करण्यासाठी? मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी केलेली आहे. काय बोलणं झालं? फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या, तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूस, माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच. मात्र अमित शहा असतील, मोदी असतील, हे देखील शपथविधीला येणार आहेत. मला वाटतं एकंदरीत सगळे येणार. एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील. आणि आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे. या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही. दिल्लीला बैठक होणार नाही होणार. मी फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. दिल्लीला बैठक होणार नाही होणार, कोणती खाती कुणाकडे राहणार, कोण मंत्री राहणार, या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा आमची झालेली नाही. मला काही या संदर्भात माहिती, मी छोटा कार्यकर्ता आहे. त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत, अजितदादा पण आमचे आहेत, सोबत आहेत, एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही. आणि मला वाटतं ते तिघी निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल. अगदी अतिशय आपण बघितलं जवळपास 1.25 तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. गेल्या आम्ही 2.5 वर्षामध्ये किती कामं केली, कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली, त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं, त्या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. कुठेही आमच्या मनामध्ये किंतु परंतु या बाबतीमध्ये नाही. आणि म्हणून आता पुढचे 5 वर्ष आम्ही तिन्ही पक्ष, सगळे आमची महायुती घटक पक्ष, आम्ही सोबत काम करणार आहोत. आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत, कामं आहेत, जी सुरू आहेत, नवीन काही करायची आहेत,
ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत. केंद्र सरकार आमच्या सोबत आहेत, मोदीजी सोबत आहेत, अमित भाई सोबत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. भाजपचे संकट मोर्चा म्हणून आपल्याला पाहिलं जातं, त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करता, असं काही घडलं का? आजची चर्चा हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे. मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो. अतिशय 1-1.25 तास आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली. कुठेही एकनाथजींच्या मनामध्ये कुठे गेलो म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी, मी त्यांना आज नाही, मी 30 वर्षापासून बघतोय, कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत. त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत, रागावलेले आहेत, चिडलेत असं अजिबात होणार नाही. परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री जी से मुलाकात हुई है क्या? ऐसी चर्चा जो है बाहर आ रही थी, कोई नाराजी नहीं है. माननीय एकनाथ जी शिंदे साहब 4-5 दिन से बीमार थे, इसलिए मैं तबियत की पूछताछ करने यहाँ पर उनके घर आया था. फिर 1-1.25 घंटा हम लोग साथ में बैठे, अभी बातचीत हमारी वहाँ पर हुई है. 5 तारीख की तैयारी के बारे में भी उन्होंने मुझसे कुछ बातें की, मैंने भी उनसे कुछ कहा होगा करा, क्योंकि बाहर ही नहीं आए थे. मुझे ऐसा लगता है कि 5 तारीख का कार्यक्रम हमारा ऐतिहासिक कार्यक्रम ऊपर होगा. देश भर से सभी नेता, माननीय प्रधानमंत्री जी, अमित भाई है, नड्डा जी है, सभी नेता यहाँ पर आएंगे और बड़े धूमधाम से ये कार्यक्रम मनाया जाएगा. सर इस प्रकार की मांग कर रहे हैं, ऐसे कुछ शिवसेना के आमदार मेरी कोई किसको कौन सा खाता चाहिए, कौन मंत्री बनेगा, इसके बारे में मेरी कोई चर्चा नहीं हुई. मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ. ये चर्चा ऊपर ही हो सकती है, या हमारे देवेंद्र जी, अजीत दादा है, माननीय एकनाथ जी है, ये इस बारे में चर्चा करेंगे. और उसके बाद हमारे जो दिल्ली के हाईकमांड है, जो हमारे नेता है, वही निर्णय करेंगे. सर जिस प्रकार आपको भाजपा का संकट मुझे कहा जाता है, जहाँ जहाँ पे भी परिस्थिति खराब होती है वहाँ पे आप जाके प्लानिंग करते हैं, सुलझाने का काम करते हैं. यहाँ पे कौन संकट लेके आए? मैं कोई संदेश लेके नहीं, संकट मोचक करके यहाँ पर नहीं है. मैं खाली तबियत की पूछताछ करने माननीय एकनाथ जी की यहाँ पर आया था, और इसी को लेकर फिर हमारी अच्छी चर्चा भी हुई, अच्छी बातचीत भी हुई. मुझे लगता है कल से हम लोग सब साथ में, मतलब कल मीटिंग भी सामने रखी हुई 6 दिसंबर को लेकर. मुझे लगता है कल से सब रेगुलर काम पर अपना काम शुरू करेंगे. और कोई आपको जो लग रहा है कि वो नाराज है, क्यों नहीं आ रहे, क्यों नहीं बात, ऐसा कुछ नहीं है. एकनाथ जी बहुत बड़े नेता है, उनका दिल मुझे पता है, ब्रॉड माइंडेड है, उनमें कोई ऐसे संकोच नहीं है. वो लोग को भी पता है कि इतना बड़ा माइंडेड लोगों ने, मतदाताओं ने हमें दिया है, इसलिए उसका भी आदर करना चाहिए. तो इसलिए हम लोग सब साथ में है. तीनों पार्टी, हमारे घटक पक्ष जो भी है, हम मिलकर 5 साल बहुत अच्छा काम राज्य में करेंगे. जो भी काम बाकी है, बच्चे हैं, कुछ नए काम हमें शुरू करने हैं, गरीब कल्याण की योजना चलानी है, तो हम दम से चलाएंगे. माननीय मोदी जी, केंद्र सरकार हमारे साथ में है, इसलिए इसमें कोई दिक्कत नहीं है. सरकार बात कर रहे हैं कि ये जो शपथ विधि है वो खाली भाजपा की है, ऐसे बिल्कुल नहीं, कोई थोड़ा बहुत कोऑर्डिनेशन नहीं हुआ था. आज दोपहर में हमारे अध्यक्ष बावनकुड़े जी ऑफिस में बैठे थे, 4-5 कार्यकर्ता आके चलो ग्राउंड पर जाकर चक्कर मार के आएंगे, इसलिए वो निकल गए थे. इसमें खाली राउंड मारने वहां गए, देखने गए स्टेज कैसे बन रहा है क्या, तो इसका मतलब ऐसा नहीं होता है कि भाजपा का कार्यक्रम है. शायद थोड़ा कोऑर्डिनेशन नहीं हुआ है. कल से आपको वो दिखेगा. कोई पोर्टफोलियो के ऊपर मेरी चर्चा में, मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ, मैं कार्यकर्ता हूँ. इसके बारे में हमारे जो हाईकमांड है दिल्ली के, यहाँ के जो हमारे 2-3 नेता है, वही बात करेंगे. सर लाडक्या बहिणींना आमंत्रण दिलं जाणार आहे शपथविधीला, लाडक्या बहिणींना. नाही, मला वाटतं ही काही मोठी 2-3 लाख लोकांची सभा त्या ठिकाणी होणार नाही. हा ओपन कार्यक्रम नाही मागच्यासारखा. या ठिकाणी 30,000 जवळपास खुर्च्या ठेवल्या गेलेल्या आहेत. 5-7 हजार इकडे तिकडे होतील मला वाटतं, पण 30-35 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यांना पत्रिका देण्यात आलेल्या आहेत. हा जाहीर कार्यक्रम नाही, त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी यावं, लाखाच्या संख्येत यावं. आपको बता दें कि इससे पहले खबर सामने आई थी, महाराष्ट्र के सीएम पद का शपथ ग्रहण समारोह 5 दिसंबर को आजाद मैदान में होना है. इस समारोह को भव्य बनाने के लिए खास इंतजाम किए गए हैं. ये कार्यक्रम इतना ज्यादा भव्य होगा कि इसमें 40,000 लोगों के जुटने की उम्मीद जताई जा रही है, जिसमें देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह समेत कई केंद्रीय मंत्री मौजूद रहेंगे. देश भर के 22 राज्यों के मुख्यमंत्री भी इस कार्यक्रम में
में शामिल होंगे। इसके अलावा महाराष्ट्र की लाड़की बहनें, आंगनबाड़ी सेविकाओं और विभिन्न क्षेत्रों की महिलाओं को भी विशेष निमंत्रण दिया गया है। इस दौरान तकरीबन 2000 वीवीआईपी पास जारी किए जाएंगे और मेहमानों के बैठने के लिए 13 विशेष रूम से डिजाइन किए गए ब्लॉकों में बैठने की व्यवस्था की जाएगी। यानी कि जो शपथ ग्रहण समारोह है उसको लेकर के भव्य तैयारियां चल रही है और इसमें कई सारे नेताओं के जुटने की उम्मीद है। वीवीआईपी पास जारी किए जा रहे हैं और तमाम चीजें अपनी तरीके से दुरुस्त है तैयारियों को लेकर के। लेकिन इस बीच जो सस्पेंस था, फिलहाल सस्पेंस भी खत्म होता हुआ दिखाई दे रहा है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को लेकर के अब तस्वीर कहीं ना कहीं पूरी तरीके से क्लियर हो गई है। वहीं दूसरी ओर खबर यह भी है कि एकनाथ शिंदे की तबीयत ठीक नहीं है, लेकिन गिरीश महाजन ने उनसे मुलाकात की और उसके बाद उनका कहना है कि उनकी तबीयत पूरी तरीके से ठीक है। फिलहाल इस पूरी खबर पर आपकी क्या प्रतिक्रिया है, कमेंट सेक्शन में जरूर बताएं। धन्यवाद।